हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते। तर आता मला काय काय मेसेज आलेत, मला व्हिडिओ बनवायचं नाही झालं तर मेसेज आलेत की तुझ्या खानदानाचं टाक बरं का। तर इथून पुढे सगळे व्हिडिओ माझ्या खानदानावरती येतील, ते पण बघा बरं का। आणि राहिला विषय, हे लोकांनी मला कॉल करून धमक्या दिल्या, मेसेज टाकून धमक्या दिल्या, तर हा व्हिडिओ एक क्लू म्हणून राहणार। हा व्हिडिओ डिलीट होणार नाही कुणी काही सांगितलं तरी, कारण का हे लोक असं म्हणजे टॉर्चर करत होते ना माझ्या मिस्टरांना की तुला घाबरत नाही, तू असाच आहे, तू तसाच आहे बरं का। तर मिस्टरांचं ऐकत नाही म्हणून म्हणलं आपण डिलीट करावं, सांगितलंय ना मिस्टरांनी, डिलीट केलं मी आता। तर इथून पुढचं कोणताही व्हिडिओ डिलीट होणार नाही, कारण का एक तरी क्लू पाहिजे। कारण का हे लोक ना विसरी पाडून नंतर हे माझ्यावरती डाव रचून परत हे भांडणं लावणार आहेत आमच्यात, हे पण मला माहिती आहे। म्हणून हा क्लू म्हणून राहणार। हे लोक कधी डसतील सांगता येत नाही, कारण का खरं बोललेलं पचत नाही। त्यामुळे मी सांगते की हा व्हिडिओ कधीच डिलीट होणार नाही। आणि इथून पुढं जर माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीला कोण जर काय बोललं वाईट बरं का, वाईट बोललं तर मी परत सगळे व्हिडिओ टाकणार आहे। आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे सेव्हच आहेत माझ्याकडे, फक्त सोशल मीडियावरचे डिलीट केलेत, ते माझ्याकडेच ठेवणार आहे। यांनी जर परत ह्यांच्यातल्या नंतर जर कोण मला बोललं ना किंवा माझ्या मुलांना बोललं ना, हे सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे। आणि अजून खूप काही सांगायचं राहिलंय, ते पण परत सगळं रिपेअर होणार, सगळं सांगणार। त्यासाठी आधीच सांगते तुम्हाला कसं राहायचंय बघा। आणि हे पण सांगते, आम्ही पण तुमचं नाव कुणाजवळ काढलं ना आमचा कान पकडायचा येऊन, आणि कारण नसताना तुम्ही जर वाईट साईड विषय माझ्या मुलांचा आहे, ह्याच्या अगोदर हे लोक आम्हाला बोलत होते जाऊ दे, बोलला ठीक आहे, बोलले असतील, मोठी माणसं आहेत बोलले असतील म्हणून सोडून दिलं। पण माझ्या मुलांवर ज्यावेळी विषय येईल ना त्यावेळी मी बोलणार। ते तुमचे कोण नाहीतच, ह्याच्यावरनं तर समजतंय। तुमचं जर कोण असेल तर एवढ्या लहान बाळाला तुम्ही बोलला नसता एवढं वाईट। आणि ह्याच कारणामुळं आता माझी सेकंड डिलिव्हरीच्या वेळी माझ्या बाळाला बोलल्यामुळं, वाईट शाप शिव्या दिल्यामुळं, हे बोलल्यामुळं ना मी हे सगळं यांचं काढले, फक्त एवढं बोलल्यामुळं। एवढ्या दिवस मी शांत होते, कुणाला काहीच बोलली नाही, असू दे बोलला ना बोला म्हणून शांत बसलेली। पण आता मी शांत बसणार नाही, विषय माझ्या मुलांचा आल्यावर मी शांत बसणार नाही। आणि आता फक्त मुलांचा पण विषय नाही, आता जर इथून पुढे माझ्या घरातल्या एकाही व्यक्तीचं जर कोणी नाव घेऊन वाईट बोललं तर मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे। ही धमकी समजू नका, रिएलिटी सगळी टाकणार आहे। मग मी कुणाला काय करायचंय ते करा मग। आणि विषय राहिला मेन पॉइंट, की तुम्हाला वाटलं असेल ही घाबरते आम्हाला म्हणून सगळे व्हिडिओ डिलीट केले। तुमच्या घाबरण्यावरून, तुमच्या धमकीवर मी काय व्हिडिओ डिलीट केलेले नाहीत। मी माझ्या मिस्टरांनी सांगितलं म्हणून सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकलेत। आणि जर तुम्हाला परत अजून पाहिजे असेल, तेच तुम्हाला ऐकायचं असेल, अजून खूप काय राहिले ते पण मी नंतर टाकणार आहे। जर तुम्ही इथून पुढं आमच्याविषयी काय बोलला तर आधीच सांगून ठेवते, मग बघा तुम्हाला कोणतं परवडतंय। टाकणार म्हणजे टाकणार, 100% टाकणार। खूप झालं, डोक्याच्या वरनं गेलं सगळं। लेकरांना पण सोडणं तुम्ही म्हटलं, तुम्हाला काय का घाबरायचं? तुमचं सगळं झाकून घेऊन आम्ही थकलो ना। कॅपॅसिटी असते एक माणसाची ऐकून घ्यायची। आणि सगळं इथून पुढे माझ्या खानदानाचं येणार। आणि थोडासा क्लू म्हणून हे राहणार, कारण का भविष्यात कधी काय हे नीट डाव पलटला, काय तर कारस्थानं हे रचणारच आहेत, मला चांगलं माहिती आहे। काय तर रचणार आणि मला कुठं तर अडकवणार म्हणजे अडकवणार, 100%। माझा आतापर्यंतचा अनुभव आहे। आणि परत आमच्यात तेच वातावरण होणार भांडणाचं। त्यासाठी हे मी आधीच सांगून ठेवते सगळ्यांना, जरी नंतर जरी काय झालं
तर हे लोक सगळे जबाबदार राहणार, जेवढे जेवढे मला बोललेत ते. आणि ह्याच्या पाठीमागं ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांनी पण लक्षात ठेवा की कोण काय काय बोललं होतं, कुणाकुणाची नावं घेतली होती. ते सगळे सगळे म्हणण्यापेक्षा सासरमधले, माझे सगळ्यात लहान सासरे आणि माझे मिस्टर सोडले तर सगळे, ह्यांनी कुणी किती पण डाव करू दे, मग हे मग करणारच आहे, त्यांनी रचणारच आहेत. पण ह्यांना मी नाही सोडणार आहे. विषय माझ्या फॅमिलीवर आल्यावर मी सोडणार नाही कुणाला. आणि माझ्या संसारात कोणी ढवळाढवळ केली ना, त्यांना पण नाही सोडणार मी. कोणी पण असो, मग किती मोठा असो लहान असो, आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. क्लू म्हणून हा व्हिडिओ राहील. परत परत तेच सांगते मी, हा मी डिलीट करणार नाही. आणि मी कुणाला घाबरणार पण नाही, गरज पण नाही कुणाला घाबरायची. हे जे लोक म्हणतात ना की बायको ह्याचं ऐकत नाही, हे मुद्दाम फुलवतात बरं का. पण तुम्हीच खरं सांगा, एकमेकांचं ऐकल्याशिवाय संसार कसा चालणार सांगा बरं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर एकच मनमानी करायला लागलं तर संसार चालतो का कधी सांगा. दोघांनी पण एकमेकाचं ऐकल्याशिवाय संसार चालत नाही. पण हे लोक काय म्हणतात, मला कॉलवर काय बोलले माहिती आहे त्या दिवशी, बोलत बोलत म्हणजे खूप काय बोललेत मला. पण मी शांत बसणार नव्हतेच, फक्त मला मिस्टरांनी सांगितलं की असू दे शांत बस, काय बोलू नको, म्हणून शांत बसले. तर हे काय म्हणतात, लिंबू फिरवला, तू लिंबू फिरवलाय म्हणे. तेवढी माहिती असती तर मग ह्याच्या आधीच फिरवला असता ना, लग्न झाल्या झाल्या. होय, 4 वर्ष का ऐकून घेत बसली असती मी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय बोलतो आपण कळतं का. मग तुमच्या सगळ्यावर पण फिरवला असता ना, सगळे छान राहू दे म्हणून. हा, उगं उठायचं सुटायचं काय पण बोलायचं, एखाद्याला काय पण बोलायचं. म्हणजे कसं आहे माहितीये का, यांचं जे चांगले करून खातेत ते मागून का खात नाहीत असं वाटतं ह्या लोकांना. मेंटॅलिटी बघा. आणि हे पण कोण बोललंय, मग मी नाव घेऊन सगळं टाकणार आहे. मला फक्त मग आता बोलावंच कुणी तर. मी हा क्लू म्हणून ठेवणारा व्हिडिओ परत परत सांगते, मी हा व्हिडिओ डिलीट करणार नाही. पण इथून पुढं कारण नसताना आम्ही पण तुम्हाला काहीच बोलणार नाही. आम्ही तर पहिल्यापासून बोलतच नाही. तुम्ही बोलल्यावरच आम्ही तुम्हाला बोलतो, तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देतो. पण इथून पुढं जर कुणी गरज नसताना जर कुणी आमची मापं काढली तर मी त्यांना सोडणार नाही. सगळ्यांसमोर सांगते मी. आणि सगळे त्या दिवशी कॉल करत होते ना, त्यांना पण सांगते. तुम्ही पण सांगत जावा ना, मग कशाला त्यांच्या नादी लागताय, त्यांचं कशाला डोकं खाताय. हा, गरज नसताना काय संबंधच येत नाही ना बोलायचा. झालं गेलं, आम्ही विसरून शांत बसलो होतो. राहू दे बाबा, आपण आता वेगळं राहिलोय. आपला त्यांचं काय, आपलं गोडीनं कधी बोलवलं तर जायचं, त्यांना बोलवलं तर ते येतील म्हणून मी शांत बसलेली. पण इकडं आल्यावर पण तुम्ही काय पण बोलता, तरी पण शांत बसू का. नाही बसणार आता. काही पण करा. तुम्ही बोलला ना मला गेम वाजवीन, असं करीन तसं करीन, तुम्हाला काय येतंय ते करा. मी मरायला पण तयार आहे, कळलं का. काय करायचं ते करा. विषय माझ्या लेकरांचा आहे. लेकरांच्यासाठी मी मरेन पण माझ्या लेकरांना तरी समजेल की आपल्या आईला कुणामुळे त्रास झालाय आणि कुणापासून किती सावध राहायचं हे त्यांना कळलं पाहिजे. तुम्हाला काय येतं ते करा. एवढाच विषय आहे, बाकी काय नाही. काय मी लवकर मेली म्हणजे काय तुम्ही काय अमर नाही, कधी तर तुम्ही मरणारच आहे. एवढंच की मला 4 दिवस जास्त बघायला भेटायचं, ते कमी भेटतील, भेटू दे. मी जेवढं आहे ना आता तेवढ्यात मी समाधान आहे. एवढ्यात जरी माझं आयुष्य संपलं तरी मला काही फरक पडत नाही. फक्त हा क्लू पाठीमागे राहणार. तुम्ही असं इझी मध्ये नाही तोंड पसरून बाहेर फिरणार तुम्ही, आधीच सांगते मी. मग कसं राहायचं ते तुमचं तुम्ही बघा. आम्ही तर कुणाशी काही बोलणार नाही. तुमच्या मनानं इथून पुढं कसं राहायचं ते तुम्ही ठरवा. इथून पुढं मी काही बोलणार नाही कुणाविषयी.
आणि जर माझं डोकं खाल्लं ना आणि कुणाजवळ काय बोललेलं चुगली जर माझ्या कानावर आली माझ्याविषयी किंवा माझ्या फॅमिलीविषयी, तेव्हा मी सोडणार नाही कुणाला. आधीच सांगून ठेवते. मग कुणी कितीही बोला, काहीही करा, मी मरायला पण तयार आहे सांगितलंय. आणि जर मला कुणी मेंटली टॉर्चर करून जर मी स्वतः जरी काय करून घेतलं ना, हे सगळे लोक जबाबदार राहणार. आधीच सांगते, कारण का मी स्वतः एवढं माझं सगळं व्यवस्थित असताना मी काहीच करणार नाही. जर ह्या लोकांनी मला मेंटली टॉर्चर केलं आणि मी स्वतः जरी काय केलं, सुसाईड केलं, तर हे सगळे लोक जबाबदार असणार. लहान सासरा आणि माझे मिस्टर सोडून सगळे जबाबदार असणार. कारण का ह्यांच्या टॉर्चर करण्यामुळं मला म्हणजे एवढं टेन्शन आलंय. त्यामुळं मी आधीच सगळं क्लिअर करणार आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. लय झालं तुमचं, अति झालं, अति म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. एवढं करून पण मलाच धमक्या देतात. म्हणजे कुठवर शांत बसायचं, असंच मरायचं का आम्ही? हा, काहीच बोलायचं नाही कुणाला. माझं झालंय फायनल, मला बास आहे. एवढंच आयुष्य माझं खूप झालं मायासाठी. पण माझी पाठीमागची तरी चांगले राहतील. त्यांच्यापासून तर तुम्ही सावध राहाल, त्यांना तरी सुखानं जगू द्याचाल. माझी नशा उतरली सून होऊन राहायचं. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बोलूया अजून काय काय होतंय, अजून कुणाचं कॉल येतात, मेसेज येतात, बघूया आणि नंतर बोलू आणखी आपण. पण मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या फॅमिलीला त्रास होता कामा नये कोणत्याही गोष्टीचा. आम्ही गरीब आहे, असू दे, आमची परिस्थिती गरीब आहे. पण तुमच्या दारात आलो का मग शांत घ्यायचं, आपलं आपलं सोनं खाऊन तिकडं बसायचं. आम्हाला नाही सांगायचं काय. आमचं आम्ही गप बसतोय ना, आम्ही खाऊ दे नाही उपाशी राहू दे, आमच्या घरात आम्ही बसतोय. तुमच्यापर्यंत आलो का? आणि हे लोक काय म्हणतील माहितीये का, हिच्या खानदानाचं टाक म्हणल्यावर ही शांत बसली असं म्हणतील, म्हणून हे मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे बरं का. विषय हाच आहे. मी म्हणलेलं जाऊ दे, पण मला परत मेसेज आलेले व्हॉट्सअपला, तुझ्या खानदानाचं टाक. परत आता हे लोक हे बोलाय नको की हिच्या खानदानाचं टाक म्हणल्यावर कशी शांत बसली. नाही, सांगणार, मी सगळं सांगणार. माझ्या खानदानाचं पण सांगते आणि तुमचं पण सांगितलंय आता. आणि राहिलेलं ते पण आता तिथं स्टॉप केलंय. जर तुम्ही परत जास्त डोकं खाल्लं तर ते पण सांगणार. खूप आहे तुमचं, अजून खूप आहे. 1-2% सुद्धा सांगितलं नाही. काय ती 98% अजून तुमचं राहिले. तर बघा मग कसं राहायचं. ठीक आहे, मग आम्हाला कुणी काहीही बोलायचं नाही. काय करायचंय ते तुम्ही ह्याच्या अगोदर सगळं करून घेतलंय. त्यामुळं आता आम्ही कुणाचं ऐकून घेणार नाही. ऐकून आमच्या डोक्यावरनं पाणी गेलंय आता. आणि ही धमक्या बिमक्या आहेत का ना, हे सगळं ह्याच्यामध्ये राहणार. आणि काय काय धमके दिलेत ते नंतर पण बोलणार. अजून खूप काय काय बोललाय त्या दिवशी, पण लक्षात असू द्या. कॉल करून मेसेज करून धमक्या देऊन ना, एवढं पण कोण आरी येत नसते. आणि स्वतःला पण एवढी भीती वाटून घ्यायची नाही. अरे एवढं समजून घेऊन पण तुम्हाला अजून तुमचंच खरं. इतक्या वर्ष शांत बसून पण तुमचंच खरं. पण इथून पुढे कोण बोललं ना, डिटेल सगळे येणार. सगळ्या म्हणजे सगळ्या. मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी सगळ्यांचं काढणार. जर मला त्रास दिला तर, नाही दिला तर मी कुणाला काही बोलणार नाही. अजून खूप बोलायचं पण राहिलेलं, पण तोपर्यंत ह्यांनी धमक्या बिमक्या देऊन काय काय मिस्टरांना सांगून मला डिलीट करायला लावलंय. ठीक आहे, इथून पुढे पण मी कुणाला बोलणार नाही. आणि ह्या व्हिडिओच्या नंतर तुमचे व्हिडिओ येणार नाहीत, आधी सांगून ठेवते. तुमचं नाव बिव कुठं घेतलं जाणार नाही आणि तुमचा व्हिडिओ तर येणारच नाही बिलकुल. फक्त हा क्लू राहणार. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघूया आणखी काय काय होतंय. आणि ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा. ओके.